एव्हरीवन, माझं नाव विनायक. नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे VHP ब्लॉग. 2 वाजलेत आणि आज आपल्याकडे आहे ही गाडी. ॲक्च्युली माझ्याकडे ही गाडी आहे, RX 100 आहे, पण ही RX 135 आहे. ही माझ्या फ्रेंडची गाडी आहे. आज माझ्याकडे आहे. माझी बाईक कुठे आहे? माझा क्वेश्चन मार्क. माझी बाईक कुठे आहे? तर माझी बाईक आहे गॅरेजमध्ये. ही माझ्या फ्रेंडची बाईक आहे आणि आज माझ्याकडे आहे. आणि जी टेस्ट राईड घेणार आहोत, कशी चालते गाडी. आपण ना आधीला स्टार्ट करूया आणि हिचं एक्झॉस्ट ऐकूया. एक्झॉस्टसाठी हा एक ते माईक लावलाय. बाईक खतरनाक एक्झॉस्ट आहे, 2 स्ट्रोक इंजिनचं. भाई मला इच्छा झाली आता ही एक गाडी आपल्या गॅरेजला असली पाहिजे. काय भारी आवाज करते. आपण याच्यात पहिला थोडासा पेट्रोल टाकूया आणि थोडे फिरूया, फील घेऊया गाडीचा कशी चालते. भाई पहिले गाडीमध्ये ना पेट्रोल टाकूया आणि व्ह्यू अँगल बघूया कसा येतोय. अशा भाई गाड्या मी कधी चालवल्या नाही. गाडीचा हॉर्न नाही भाई, कारचा हॉर्न आहे हिला. कसा वाजतोय मस्त. असं झालंय ना भाई, फुल ग्लव्स वगैरे घालून, हेल्मेट वगैरे घालून गाडी चालवतोय. 2 स्ट्रोक इंजिन. RX 100 नाही, ही RX 135 आहे. हिला RX 100ची बॉडी लावली. गाडीला मिरर नाही, त्याला मागे बिगे बघताना जरा प्रॉब्लेम येणार मला, पण मजा येते चालवायला हिला. मला याच्यावर ब्लॉग बनवायचाच होता, पण टाईम वगैरे सगळं मॅच नव्हतं. माझं काम सगळं ते मॅनेज करून मला ब्लॉग बनवायचा होता याच्यावर. गाडीला सुंदर आहे, गाडीची फायरिंग सुंदर आहे, मजा येते चालवायला. गाडी 60च्या स्पीडला गेली भाऊ. आपण ना याच्यात पहिला पेट्रोल टाकूया, मग गाडी थोडीशी फिरवूया. आहे का नाही पेट्रोल? ट्रक लागला आहे का पेट्रोलचा? बाई गाडीला रेस देवत जायला लागते. बंद पडली माझ्याकडनं. 1 किकमध्ये स्टार्ट होते, पण बंद झाली तरी. Shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see. I will outwork you, turn you to an enemy. बाई ही गाडी आहे ना, माझ्याकडनं न्यूट्रल होत नाही लवकर. आपण नाही कधी चालवल्या अशा ओल्ड स्कूल बाईक. तर गाडी गेअरवरच आहे, गेअरवर किक मारली मी, गाडी 1 किक स्टार्ट होते. असला भारी सीन आहे. तर गाडीचे टायर छोटे आहेत, त्यामुळे मला लीन करायची नाही गाडी. ही आपली CBR नाही आहे, हे समजायचं आहे मला.
पिकअप एक नंबर आहे, पॉवर एक नंबर आहे गाडीची. 2 स्ट्रोक इंजिन आहे गाडीचं. म्हणजे चालवायला एवढी मजा येते ना ही गाडी. ही जी फायरिंग इनलाईन 4 इंजिन आपल्याला घ्यायचं आहे, पण त्यासाठी खूप टाईम आहे. तर आपल्याला आता आपण सिंगल सिलेंडर चालवतो CBRमध्ये. तर ही जी बोलतात ही बजेट गाडी आहे, आवाज पण करते आणि मजा पण येते. तर त्यातली ही एक बाईक आहे आणि हे बाईक आता रेअर झाले, मिळत नाही आहे आपल्याला. ही विंटेजमध्येच घ्यायला लागते. आता ह्या गाडीचा इन्शुरन्स वगैरे सगळं संपलेलं आहे. आय थिंक ग्रीन टॅक्स पे करावा लागतो या गाडीला. गाडी भेटत नाही. अरे भाई आमची गाडी बंद पडते. ॲक्च्युली ही गाडी ना मला घ्यायची आहे. बघूया जर आपल्याला एक बेस्ट डील भेटली या गाडीबद्दल तर ही गाडी माझ्या गॅरेजमध्ये उभी असेल. माझं ना एक ड्रीम आहे की खूप साऱ्या गाड्या माझ्या गॅरेजमध्ये उभ्या राहतील. कार मला आवडत नाही, फक्त बाईक्स. थोडं टेस्टिंग करूया गाडीची आणि मग आपण ही गाडी पण गॅरेजमध्ये उभी करूया. बेस्ट पार्ट बाईची फायरिंग 2 स्ट्रोक इंजिनची मला खूप आवडते. ही माझ्या फ्रेंडची गाडी आहे, माझ्यासोबत काम करतो. माझी गाडी कुठे आहे तर माझी गाडी आहे गॅरेजला. गाडीचं काम निघालं आहे नॉर्मल सर्व्हिसिंग वगैरे. ॲक्च्युली काय सीन होतं, गाडी पाण्यात भिजते ना, गॅरेजला म्हणून ठेवले. तिचे इंडिकेटर्स वर्क नाही करत आहेत आणि लाईट्स वगैरे बंद पडले. तिचा स्विच खराब झाला आहे पावसात भिजून. नॉर्मल कोलंट आणि ऑइल चेंज करायचे, एअर फिल्टर साफ करायचे, कॅलिपर साफ करायचे, ब्रेक पॅड चांगले असतील तर ठेवायचेच, नाही तर बदलायचे. बाई गाडी बंद पडली बाई याच्याकडनं. बाई हिच्यात आणि माझ्या CBRमध्ये फरक एवढा आहे की भाई दोन्ही गाड्या पटकन पिकअप पकडतात. ही तर मी आता स्प्लेंडरवर असतो ना, ही वैतागला असतो अशी लडगड चालायची. बाई पळणार नाही गाडी. गाडी कशी पाहिजे भाई, जागेवर पकडली पाहिजे स्पीड. त्यातली ही एक गाडी आहे. 4 व्हीलरचा हॉर्न आहे भाऊ या गाडीला. लावायची काही ते बाई न्यूट्रल हो. हां झाली न्यूट्रल, लाईट पेटली. बसूया बाई इथे, मग आपण थोडीशी चर्चा करूया. ती चावी काढूया गाडीची. थोडीशी बँड होती चावी गाडीची, काय सीन कळत नाही, त्याला दाखवायला लागेल कशी बँड झाली गाडीची चावी. Don't do anything that I wouldn't do. And when you're making money, make sure you don't spend it too soon. Fuck that, I'll do what I wanna do. I got a different path from everyone and that includes you. Who are you to tell me how to live life? In these times it feels like nobody's right, yeah. So I'ma figure out what else we succeed, and then invest all of my time into that and proceed. I need whatever the hell could make me happy, and I don't think you have a clue what could that be. They tell me. टाईम झाला आहे 2:40. आज आहे माझी नाईट आणि माझी सुट्टी नाही आहे. मी आज इकडे थोडा कंटाळा आला, ब्लॉगिंग करायचा विचार केला, बोला ब्लॉगिंग करूया. त्याच्यामुळे पण माझ्याकडे माझी बाईकच नाही आहे. बाईक कुठे आहे, बाईक गॅरेजला आहे. तर बोललो आज ही फ्रेंडची RX 135 आहे, तर तिच्यावर शूट करूया बाईकवर. कशी चालते, कशी फील देते हे आपण बघूया. बात राहिली माझ्या ब्लॉगिंग चॅनलची. तर ब्लॉगिंग चॅनलवर व्हिडिओज येत नाही आहे कारण मी थोडा बिझी आहे, टाईम मिळत नाही आहे. टाईम भेटेल तसे व्हिडिओज बनवतो आहे. सेकंड, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव मी चेंज करतो आहे, तर त्या ठिकाणी मी नाव टाकते उडान. पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे माझी बाईक नाही, तर ते स्टिकर चिटकवायचे बाईकच्या यूट्यूब चॅनलच्या नावाचे. आज माझी बाईक भेटणार आहे, तर बघूया बाईक भेटल्यावर आपण नाव चिटकून टाकूया. ॲक्च्युली मी या फील्डमध्ये नवीन आहे, माझ्याकडनं थोडे मिस्टेक होतात बोलताना, खूप मिस्टेक होत आहेत. पण थोडं कवर करेन, हळू स्लो करून कवर करून टाकेन. जसं वर्ष होईल तसं मी या लाईनमध्ये
प्रॉपर ग्रो करायला प्रयत्न करीन. हे काय आहे, हे माझं जॉब करून एक अलग माझं आवड आहे ती मी करतो आहे. बात राहिली तर सर्वांना काय ना काय आवड असते, तर ती आवड मी हे करतो आहे, काहीतरी नवीन करायचं ट्राय करतो आहे. जेवढं नवीन करता येईल तेवढं नवीन. बोर झालेलो घरी बसून, बोलो बाहेर पडूया. कंटाळा येतो अक्षरशः घरी बसून. त्यामुळे आज ही छोटीशी बाईक राईड RX 135 सोबत एन्जॉय करत राहा, मस्त राहा. आणि बाई इथेच मी माझा हा ब्लॉग एंड करतो आहे. नवीन ब्लॉगसाठी बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा, प्रेम देत राहा. आता मी माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट केली आहे, कॅमेराज वगैरे घेतले, माईक घेतलं, तर माझा आवाजामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, प्रॉपर आवाज येईल. चलो फिर मिलते हैं अगले ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय. तुझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हां, बेल आयकॉन प्रेस करून ऑलला क्लिक करा. वा एक नंबर.